नमस्कार, मी नयन धावडे आणि मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवरती. तर आज आपण त्वचेवरील वांग म्हणजे ज्याला हायपर पिगमेंटेशन, डार्क स्पॉट असे सुद्धा म्हटले जाते ते जाणून घेऊया. आता हायपर पिगमेंटेशन हा एक त्वचा रोग असून तो विविध कारणांनी होऊ शकतो. तर आपण आज याच व्हिडिओमध्ये हायपर पिगमेंटेशन म्हणजे वांग याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपाय हे जाणून घेऊया. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1 ते म्हणजे हायपर पिगमेंटेशन वांग म्हणजे नक्की काय. तर आपल्या त्वचेमध्ये मेलॅनिन नावाचा एक घटक असतो. तो जर खूप जास्त प्रमाणात असेल तर आपला स्किन टोन हा ब्राऊन चॉकलेटी यामध्ये येतो आणि जर तो थोडा कमी असेल तर आपला स्किन टोन हा लाईट आणि ब्राईट यामध्ये वगळतो. परंतु जेव्हा एका ठराविक जागी हा मेलॅनिनचं प्रमाण साठवतं तेव्हा वांग निर्माण होतो आणि तो शरीराच्या कोणत्याही भागी अगदी चेहऱ्यावर किंवा हातावर कुठेही येऊ शकतो. नंबर 2 आता वांग येण्याची नेमकी कारणे काय आहेत. त्यातलं पहिलं कारण ते म्हणजे हार्मोनल चेंजेस होणे, हार्मोन इम्बॅलन्स होणे. नंबर 2 ती म्हणजे एखाद्या खूप जास्त प्रमाणात ढग किंवा इन्फ्लॅमेशनच्या कॉन्टॅक्टमध्ये येणे. आता इन्फ्लॅमेशन म्हणजे नक्की काय, तर ज्या लोक आगीशी म्हणजे जे लोक फॅक्टरीमध्ये काम करतात किंवा रेस्टॉरंटमध्ये काम करतात त्या लोकांमध्ये अगदी स्त्री असो किंवा पुरुष यांच्यामध्ये वांगचे प्रमाण आढळून येतं. नंबर 2 ज्यांचा डायरेक्ट सन एक्सप्लोरशी कॉन्टॅक्ट येतो म्हणजे जे लोक बांधकाम करतात त्या लोकांमध्ये सुद्धा वांग आढळून येतो. नंबर 3 टिकलिंग युअर स्किन म्हणजे चेहऱ्याला खाजवणे. जेव्हा आपल्याला पिंपल्स येतं किंवा ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स येतात, आपण उगीच त्याच्याशी खेळतो, त्याने सुद्धा वांग निर्माण होतं. नंबर 4 आणि ते अगदी महत्त्वाचं ते म्हणजे हार्मोन चेंजेस होणे. म्हणजे त्यामुळे बऱ्याचदा जेव्हा प्रेग्नन्सीनंतर किंवा डिलिव्हरीनंतर स्त्रियांमध्ये वांगचं प्रमाण आढळून येतं. नंबर 5 म्हणजे काही औषधी असतात जे तुम्हाला सूट नाही झाल्या त्याने सुद्धा वांग येतो. म्हणजे बर्थ कंट्रोल पिल्स असेल किंवा पिरियड्समध्ये आता बहुतांश मुली पिल्स घेतात त्यासुद्धा सूट नाही झाल्या तर वांग येतो. नंबर 6 एखाद्या ठराविक एजनंतर म्हणजे मोनोपॉजमध्ये किंवा PCOS आणि PCODचा जर तुम्हाला आजार असेल त्या पिल्सने सुद्धा काही प्रमाणात वांग आढळून येतं. आता हायपर पिगमेंटेशन वांग नक्की कोणकोणत्या प्रकारचा येतो. आता बऱ्याचदा काही लोकांना अगदी छोट्या छोट्या बारीक स्पॉटमध्ये वांग येतो. काही जणांना एका ठराविक जागी म्हणजे स्पेसिफिक ठिकाणी वांग येतो. तर काही जणांना अगदी या पोर्शनमध्ये फुलपाखरूसारखा वांग आढळून येतो आणि तो अगदी चेहऱ्यापुरता पूर्ण पसरलेला. 7 आता हायपर पिगमेंटेशन वांग हे घालवता येतं का, तर अगदी क्रीमने आणि ट्रीटमेंटने वांग जातं का, तर याचा आन्सर आहे हो, नक्की जातं. बट त्याला एक ठराविक वेळ लागतो. अगदी 6 महिने, 3 महिने किंवा 1 वर्ष हा पूर्ण कालावधीसुद्धा लागू शकतो. आणि या दरम्यान तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे तुमचं स्किन केअर रुटीन फॉलो करावं लागतं. तर अगदी एका आठवड्यामध्ये किंवा एका रात्री किंवा 4 आठवड्यामध्येही वांग जात नाही. तर ज्या स्त्रियांना भरपूर मोठ्या प्रमाणात वांग आहे आणि ज्यांना झटपट घालवायचं आहे तर ते 2 गोष्टी करू शकतात. एक तर पील ऑफ मास्क, दुसरं लेझर ट्रीटमेंट. आणि या दोन्ही गोष्टींनी वांग 100% जातं. 8 आता वांग कसा घालवायचा, त्यामध्ये पहिला प्रकार येतो एक्सफ्लुएट करणे म्हणजे चेहऱ्याला स्क्रब करणे. आता बऱ्याचदा एखाद्या स्क्रबने आपण चेहरा एक्सफ्लुएट करू शकतो किंवा आता चित्र दाखवल्याप्रमाणे असे फेसचे स्क्रब आलेले आहे म्हणजे फेसचा ब्रश आलेला आहे. साधारण हा जेव्हा आपण फेसवॉश करतो तेव्हा यूज करायचा असतो. याने छान प्रकारे तुम्ही स्किनला एक्सफ्लुएट करू शकता. म्हणजे जेव्हा आपल्या चेहऱ्यावरती लेयर्स आहे तर त्याची पहिली दुसरी लेयर्स ही ज्या
वांगच्या कलरने आपली आढळून आलेली आहे त्याला फेड आउट करणे, म्हणजे हळूहळू ती कमी करत जाणे. यासाठी तुम्ही चेहऱ्याला एक्सफ्लुएट करू शकता. आता नंबर 2, पील ऑफ मास्क. आता पील ऑफ मास्क म्हणजे एक साधारण पाण्यासारखा द्रव असतो, सिरम असतो. ते तुम्हाला अगदी रात्री तुम्हाला लावायचा असतो आणि 5 मिनिटांनी तो वॉश करायचा असतो. तर बरेच सिरम असे आहेत, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल ज्या सिरममध्ये AHA आणि BHA हा घटक असेल किंवा ग्लायकॉलिक ॲसिड हा घटक असेल, ते पील ऑफ मास्क तुम्ही यूज करा. त्यामध्ये पहिला पील ऑफ मास्क म्हणजे मी तुम्हाला सजेस्ट करेल की हा पेलिग्रीमचा पील ऑफ मास्क तुम्ही यूज करू शकता. तर यात लिहिलेलं सुद्धा आहे की याच्यामध्ये 25% AHA, 2% BHA आणि 5% PHA हे पिलिंग सोल्युशन आहे. तर याचं प्रमाण आणि किती वेळ लावायचं किंवा किती वेळ ते ठेवायचं हे अगदी याच्या मागच्या भागात डायरेक्शनमध्ये लिहून सुद्धा आहे. तर तुम्ही हे यूज करू शकता. आणि जर एखाद्या क्रीममध्ये जर तुम्हाला सजेस्ट करायचं असेल तर चित्रात दाखवल्याप्रमाणे एक ग्लायकॉलिक ॲसिड GS6 नावाची क्रीम येते, अगदी रिझनेबल आहे, पण याने सुद्धा वांग खूप छान प्रमाणात घालवता येतं. नंबर 9, आता एखादं असं सोल्युशन ज्याच्यामध्ये तुमचे डार्क स्पॉट किंवा वांग हे तुम्ही घालू शकता. आणि त्यामध्ये मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की हे पिंक फाउंड्रीचं स्पॉट करेक्टर येतं. हे अगदी थोडं घेऊन तुमच्या स्पॉटला लावायचं आणि ओव्हरनाईट हे राहू द्यायचं. नंतर तुम्ही तुमचा फेस वॉश जे करता ते करू शकता. याने सुद्धा डार्क स्पॉट घालवायला खूप जास्त मदत होते. आता ज्या स्त्रिया म्हणजे ज्यांचं एज झालेलं आहे किंवा ज्यांना यूजच करायचं आहे, तर तुम्ही अगदी बॉडी शॉप किंवा क्लिनिंग हे जे वेल नोन ब्रँड आहे त्यांच्या क्षेत्रातले, यांची अख्खी स्किन केअर किट यूज करू शकता. ज्यांचा फेस वॉश, टोनर, सिरम, सनस्क्रीन हे अगदीच पूर्ण स्किन केअर किट तुम्ही यूज करू शकता. परंतु ज्या स्त्रिया गरोदर आहेत म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये बऱ्याचदा काही क्रीम किंवा काही मेडिसिन आपल्याला सूट होत नाही. उदाहरण रेटिनॉल नावाचा घटक प्रेग्नेन्सीमध्ये सूट होत नाही. त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा बेबी बर्थशी येतो. त्यामुळे तुम्ही अगदी डॉक्टरच्या सल्ल्याने ते जसं सांगेल त्या प्रकारे तुम्ही काही गोष्टी यूज करा, त्यावर ट्रीटमेंट करा. नंबर 10, तर ज्यांना वांग आलेलंच नाही आणि त्याआधी प्रिकॉशन घ्यायचं आहे त्यांना मी 2 गोष्टी सजेस्ट करेन. एक, अगदी कोणत्याही ऋतूमध्ये बाहेर जाण्याच्या आधी सनस्क्रीनचा उपयोग करा. बऱ्याचदा मी सनस्क्रीनचं हे महत्त्व तुम्हाला सांगितलं आहे, ते यासाठी किंवा सन एक्सप्लोरचा डायरेक्ट स्किनशी कॉन्टॅक्ट येत नाही, त्यामुळे आपल्या स्किनमध्ये जो वांग यायला सुरुवात होते ते तुम्हाला येणार नाही. नंबर 2, आठवड्यातून एकदा चेहऱ्याला एक्सफोलिएट करा. म्हणजे ते मास्क असेल किंवा ब्रश असेल, कोणतीही गोष्ट करून आठवड्यातून एकदाच तुम्ही एक्सफ्लुएट करू शकता. या दोन्ही गोष्टीने वांग न येण्यास नक्की मदत होते. तशा प्रकारे काही छोट्या गोष्टीतून किंवा छोट्या क्रीमने तुम्ही वांग नक्की घालू शकता. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.